यार, मी हळद संगीत सगळं प्लॅन केलं होतं आणि आता पप्पा म्हणतात डायरेक्ट लग्न कर. एवढे ड्रेसेस घेतले होते, सगळे वाया गेले ना आता. मम्मा तर म्हणते की फक्त लग्नाचा ड्रेस ट्राय कर म्हणून. आपण किती डान्स प्रॅक्टिस केली होती. सारिका, आता डान्स नाही हा, आता डायरेक्ट लग्नाला बसायचं. पण आपण प्रॅक्टिस केली होती पूजा. मग तू लग्नानंतर विक्रांत सोबत डान्स करला है ना? आणि मला सांग, तुझ्यासाठी काय जास्त महत्वाचं आहे, लग्न की डान्स? ऑफकोर्स लग्न. बरं, विक्रांत रेडी झाला का? बघितलं तुम्ही? विक्रांत ना, अगं तो केव्हाचा रेडी आहे, तुझी वाट बघतोय. काय? मला ना त्याला फोटो काढून पाठवायला सांगायचं होतं. मी कधीपासून माझा फोन शोधतेय, पप्पांकडनं मागून पण घेतला होता मी. एवढा पसारा आहे नाही ते कपड्यांचा, तिथेच कुठेतरी हरवला असणार आहे. ऐका ना, तुमच्याकडे आहे का फोटो? द्या ना, तुमच्यापैकी कोणाच तरी मोबाईल द्या, मी बोल. अगं काय झालं, बोला ना काहीतरी. सारिका, तू ना आता वेळ वाया घालवू नकोस. तसंही काकांनी सांगितलंय ना की तू पटकन तयार झाली पाहिजेस. आणि तसंही आता लग्नानंतर आयुष्यभर विक्रांतशीच बोलायचंय की नाही. मग तू आवर, आम्ही आलोच. हा, आवर. चल. कम इन. वहिनी, अगं मला ताईचा फोन आला होता. ती खूप टेन्शन मध्ये आहे ग. म्हणजे विक्रांतचा फोन कालपासून बंद येतोय आणि त्याने तिच्या कुठल्याच मेसेजला रिप्लाय नाही केलाय. ताई सांगत होती की विक्रांताचा फोन कधीच बंद ठेवत नाही. अमूल्या, हे बघ, तू शांत हो, काही टेन्शन घेऊ नकोस. अगं, विक्रांतचा फोन डिस्चार्ज झाला असेल. तुला सांगते, इतका फोन वापरतो ना तो, तरी आम्ही त्याला सांगत असतो कायम की तू चार्जर बरोबर ठेवत जा, पण तो म्हणतो की नको, चार्जर विसरीन मी. घरभर सगळीकडे त्याचे चार्जर असतात. इतका फोन वापरतो तो. खरंच अगं, डिस्चार्ज झाला असेल, बाकी काही नाही. वहिनी, तुला कल्पना आहे का, म्हणजे विक्रांत कुठे असेल? नाही ग, मला काहीच माहित नाही. पण खरंच तू अगं टेन्शन नको घेऊस इतकं. एक काम करते, मी विक्रांतला फोन करून बघते आणि त्याने जर नाही उचलला तर मी आईला करून बघते. ठीक आहे, बघूयात आपण. अगं, त्या दिवशी ते दोघे आमच्या घरी आले होते. हो. मग ते तुमच्याच घरी गेले असतील आणि कदाचित विक्रांतला तिथे चार्जर. नाही, घरी कोणीच नाहीये. काल मला पप्पांचा फोन आला होता, ते सारिकाला ट्रीटमेंटसाठी पुण्याला घेऊन गेलेत. थांब, मी विक्रांतला फोन करून बघते. बंद येतोय विक्रांतचा फोन. आईला ट्राय करते. आईचा फोन पण बंद आहे. दादाला करते. नाही, वेदांत नाही उचलणार फोन, तो बिझी असेल. बघूयात आपण. नाही उचलते. मी पप्पांच्या ड्रायव्हरला फोन करून बघतो. हा पण फोन उचलत नाहीये. मला काय वाटतं सार्थक, आपण घरी जाऊन बघूयात. सगळेच कसे फोन बंद करून बसलेत. सरचा फोन. हॅलो. हा सर. सर, कुठे आहेत तुम्ही? प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला ना? तुम्ही प्रॉब्लेम क्रिएट करा आणि मी ते सॉल्व्ह करतो. दुसरं काय काम आहे ना मला. सॉरी सर, सॉरी. बरं ऐक, मी आता एअरपोर्टला चाललोय. चंदीगडसाठी फ्लाईट घेतो, कारण बाय रोड पॉसिबल नाही आहे. इथे खूप ट्रॅफिक जॅम आहे. ते लँडस्लाईड वगैरे झालंय. अँड बाय द वे, तो सिमेंटचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय. काय म्हणताय सर? ग्रेट सर, ग्रेट. आणि
कोलकात्याला जो स्टीलचा प्रॉब्लेम होता तो पण सॉल्व्ह झाला. 7 दिवसाचा डिले मी 3 दिवसावर आणला. पण मला एक गोष्ट कळत नाहीये, आपला माल नागपूरमध्ये येण्यापासून कोणतरी अडवलाय. काय? आपला माल अडवलाय? हो, महाराष्ट्राच्या बॉर्डरवर अडवलाय. पण कोण आहे ते माहित नाही. सर, नक्कीच कोणीतरी शत्रू असणार. आता शत्रू आहे का मित्र हे शोधून काढावं लागेल. नेमकं काय झालंय ना याची चौकशी करावी लागेल. सर, पहिल्यांदा असं काही घडलंय की. विजय, दादा आहे का? दे. हॅलो दादा, ऐक ना, मी आद्या बोलतेय. आद्या, तू का घेतलास फोन? मी विजयशी महत्वाचं बोलत होतो. दे विजयला फोन. दादा ऐक, इकडे एक मोठा प्रॉब्लेम झालाय. ऐक, मी तुला केबिन मध्ये जाऊन फोन करते, पण तू उचल. हा, ओके? हा हा, ठीक आहे. सरांच्या लाईफ मध्ये प्रॉब्लेमची रांग लागली. कधी पर्सनल तर कधी प्रोफेशनल. सरांच्या ग्रहांची शांती करायलाच पाहिजे. दादा ऐक ना, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. हे बघ आद्या, इकडे ना खूप. दादा 1 मिनिट लागेल फक्त, प्लीज ऐकून घे. दादा, मला खूप भीती वाटते. अरे म्हणजे ना, काहीतरी गोंधळ होणार आहे असं वाटतंय रे. ऍक्च्युली पप्पा सारिकाला घेऊन पुण्याला गेले डॉक्टरांना दाखवायला. म्हणजे असं त्यांनी सार्थकला सांगितलंय. पण दादा, अरे विक्रांतचा फोन लागत नाहीये कालपासून. आई पण फोन उचलत नाहीये. कोणाचेच फोन लागत नाहीये. अरे पप्पांच्या ड्रायव्हरला आम्ही फोन करत होतो, तो पण फोन उचलत नाहीये. तिकडे आरती टेन्शन मध्ये, कारण विक्रांतचा काहीच रिप्लाय नाहीये तिला कालपासून. दादा, विक्रांतचा फोन कधीच बंद नसतो, आपल्याला माहितीये. वहिनी 1 मिनिट. दादा 1 सेकंड. हॅलो वेदांत, हे बघ इथे काहीतरी होणार आहे नक्की. अरे सगळेच अचानक नॉट रिचेबल झालेत. कुणाचा फोन लागत नाही तर कोणी फोन उचलत नाही. मला सगळ्यांना खूप टेन्शन आलंय. अरे हे बघ, नक्की काय होणार आहे ना हे मला आता नाही सांगता येणार. पण माझं मन मला सांगताय वेदांत, तू काही कर, पण आम्हाला तू इथे हवायस. तू नाही आला ना वेदांत, तर आम्हाला काहीच हालचाल नाही करता येणार. सो तू प्लीज इथे. बरं बरं, ठीक आहे. ऐक, मी नेक्स्ट फ्लाईटनेच नागपूरला येतो. आणि तोपर्यंत तुम्ही अजून माहिती काढा नेमकं काय झालंय. तू आद्या आणि सार्थकला पण सांग. जितकी पॉसिबल आहे तितकी माहिती काढा. मी येतोय. हो ठीक आहे. आईने दार लॉक केले वाटतं. ते गार्ड्स पण दार उघडणार नाहीत. काय करू मी? यार, लग्नाला आलं असं वाटतच नाहीये. खरं यार, जाऊ दे. आता इथे आलोय ना, तो 2 दिवस राहूयात आणि एन्जॉय करूयात. बाकी कसलाच विचार नाही करायचा. मी तर खूप एन्जॉय करणार आहे. कोण आहे? कोण आहे बाहेर? मी विक्रांत, मला बाहेर येऊ दे ना प्लीज. दार उघडा. कोण आहे? विक्रांतचा आवाज. काय करूयात? दुर्लक्ष कर. तसे आपल्याला तेच करायचंय जे तिचे बाबा सांगते. तुम्ही सारिकाच्या मैत्रिणी आहात ना? ऐका ना, मला सारिकाशीच बोलायला जायचंय. प्लीज दार उघडा. उघडूयात का दार? नको, एक काम करूया, तिच्या पप्पांना विचारूया. नाही नाही नाही, पप्पांना विचारायची काही गरज नाही. हे बघा, मला सारिकाशीच बोलायचंय. मला पुढच्या काही गोष्टी ठरवायच्या तिच्या बरोबर. हनीमून प्लॅन करायचंय.
हे बघा ऐका माझं, कोणीतरी दार लॉक करून गेलं, त्यांना माहित नव्हतं मी आत आहे. सारिकाला कळलं तर ती चिडेला खूप. मला सारिकानेच बोलवलंय आणि मी नाही पोचलो ना तर मी तुमचं नाव सांगेन तिला. मग मला माहित नाही ती काय करेल. तुम्हाला हाकलून लावेल इकडनं किंवा तिच्या पप्पांना सांगेल. मग मला माहित नाही. मी उघडते दार. अगं पण तो पळून गेला तर कसा जाईल? बघ ना बाहेर किती माणसं आहेत. थांब. कुठे आहे सारिकाची रूम? दाखवा मला. जीजू, तुम्हाला नक्की सारिकालाच भेटायचंय ना? हो, तिनेच बोलवलं ना मला. लग्नानंतरचं प्लॅनिंग करायचं आहे. या ना, मी नेते. या. सारिका, कोण आहे? मी पूजा. विक्रांत आलाय तुला भेटायला. विक्रांत, विक्रांत तू ये ना, ये आतमध्ये. तुम्ही नाही, फक्त विक्रांत ये. जरा नीट सांग, काय झालंय नक्की? ते बडवाईक साहेब आलते, त्यांच्यासोबत गार्ड सारखी माणसं होती. किती माणसं होती? 2-3 माणसं घरात आले होते आणि मला वाटते 2 माणसं गाडीत बसून होते. 2-3 माणसं घरात गेली. मग ते सामान घेऊन आले. त्यांच्या मागून विक्रांत दादा, बडवाईक साहेब आणि मॅडम गेले. कुठे जात होते काही समजलं का? ते काय माहिती नाही साहेब. अरे पण म्हणजे असं बळजबरीने नेलंय का त्यांना कुठे? नाही, मॅडमनी ड्रायव्हरला काही सांगितलं आणि मग त्या गेल्या. बळजबरी नाही पाहिली मी. बरं ठीक आहे, जातो. ठीक आहे मॅडम. सार्थक हे नॉर्मल नाही वाटत आहे. पप्पांबरोबर नेहमीच असतात गार्ड्स, पण ते असे घरात नाही येत रे कधीच. पप्पा असं काही करतील माझा विश्वासच बसत नाही ग. मी बोलू का? दाल में कुछ काला है. हो, काहीतरी गडबड आहे हे नक्की. मला तुझ्याशी खूप खूप गप्पा मारायच्या होत्या, तुला खूप गोष्टी सांगायच्या होत्या, म्हणून म्हटलं तुला कॉल करेन. पण माझा फोनच सापडत नाहीये कुठे. काय माहिती कुठे गेला. कधीपासून शोधते मी. हे बघ, ह्याच्या खाली पण नाहीये. ओ माय गॉड, तुला कसं सापडला? कुठे होता? बघितलंस, तू माझा प्रॉब्लेम सॉल्व्हर आहेस. विक्रांत, मी आज खूप 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 खुश आहे. तू पण खुश आहेस ना? आपलं लहानपणीचं स्वप्न पूर्ण होतंय. आपलं लग्न होतंय विक्रांत. यू नो व्हॉट, खूप खूप मज्जा येणार आहे. फक्त ना पप्पा जरा घाई करतायत रे. म्हणजे बघ ना, संगीत नाही, हळद नाही, आपल्याला डान्स पण करता येणार नाही, म्हणून थोडासा विरोध झालाय माझा. पण इट्स ओके. लग्न महत्वाचं, ते होतंय. मी खुश आहे. सारिका, तुला कळतंय ना आपण काय करतोय? अरे काय करतोय म्हणजे काय? लग्न करतोय आपण विक्रांत. पण माझं तुझ्यावर प्रेम नाहीये. प्रेम नाहीये तर होईल ना प्रेम. ती आती तिने नकार दिला होता ना तुला. तिने तुला लग्नाला नकार दिला होता आणि म्हणून तुमचं लग्न होणार नाहीये. त्यामुळे आपण लग्न करू शकतो विक्रांत. आणि इट्स ओके, इट्स ओके. मी घेईन समजून. म्हणजे प्रेम नाहीये, ठीक आहे, मान्य आहे. आत्ता नाहीये ना, नंतर होईल. ट्रस्ट मी, लग्नानंतर होईल. म्हणजे लहानपणी होतं ना तुझं प्रेम, मध्ये नव्हतं, तसंच लग्नानंतर होईल प्रेम. होईल, मला माहिती आहे.
हा लग्नानंतर होईल सगळं नीट होईल. नाही होणार असं प्रेम. मी सांगतोय ना, लग्न करून काही होणार नाहीये. आपण कोणीच सुखात नाही राहू शकणार. सारिका, तुझं आयुष्य उद्ध्वस्त होईल, सोबत माझं आणि आरतीचं सुद्धा होईल. हे बघ, तुझी आत्ता तब्येत बरी नाहीये. हे बघ, तुला आत्ता बरं वाटत नाहीये, तुझी तब्येत ठीक नाही म्हणून हे अशा प्रकारे तुझे पप्पा लग्न लावून देतात. मी त्यांना खूप वेळा समजवण्याचा प्रयत्न केला, पण ते नाही ऐकत आहेत. माझी आई पण ऐकत नाहीये. तुला माहितीये, दादा इकडे नाहीच आहे. काय? आपल्या लग्नात वेदांत नाहीये? सार्थक दादा, वहिनी, ते कोणीच नाही. कारण कोणाला काही माहितीच नाहीये. तुझ्या पप्पांनी, माझ्या आईने काही सांगितलंच नाहीये. कसं शक्य आहे? अरे हा, माझे पप्पा आहेत ना, त्यांना सवय अशी. मी तुला सांगते, त्यांनी ना आपल्या लग्नाचं सरप्राईज प्लॅन केलं असणार, किंवा आपल्या रिसेप्शनला बोलवणार असतील सगळ्यांना, ते मोठं करणार असतील. माझे पप्पा ना, तुला काय, प्लीज प्लीज या स्वप्नाच्या दुनियेतनं बाहेर ये. मला सांग, कुठे होत आपण? कुठे होत? मला नाही माहिती. पप्पांनी बुक केली ना जागा, मला कसं माहिती असेल? पण ही जागा कुठे? चंद्रपूर, अमरावती, रामटेक, वर्धा? अरे मला खरंच माहित नाहीये विक्रांत. हे बघ, आपण जेव्हा निघालो ना, तेव्हा गाडीत मला झोप लागली आणि मी डोळे उघडले तेव्हा मी इथे होते. मला खरंच माहिती नाही. हे बघ, लग्न ना कुठल्या तरी हॉलवर असेल, किंवा कुठल्या तरी फार्म हाऊसवर असेल. हे बघ, पप्पा सगळं अरेंज करतील, डोंट वरी. तू नको ना टेन्शन घेऊस. ऐक ना, मी तुला माझी ज्वेलरी दाखवू? सांग ना, तुला बघायची आहे का माझी ज्वेलरी? थांब, दाखवते. हे बघ, हा वाला जो हार आहे ना, तो मला कोणी दिला होता? हा, दादा, काय झालं सांगा मला. अरे तेच जे आम्ही तुला आधी सांगितलं. पप्पांनी सार्थकला सांगितलंय की ते सारिकाला घेऊन पुण्याला जात आहेत तिच्या ट्रीटमेंटसाठी. मी म्हटलं त्यांना आम्ही पण येतो, तर ते म्हणाले गरज नाहीये. तिघं निघून गेले. मग आम्ही तिघांना फोन लावतोय तर तिघांचाही फोन बंद येत आहे. पप्पा म्हणे इकडे घरी आले होते आपल्या. मग विक्रांत आणि आई सुद्धा त्यांच्याबरोबर गेले बाहेर. मग आता आम्ही त्या दोघांना फोन लावतोय तर त्यांचेही फोन बंद येत आहेत. कोणाचाच फोन लागत नाहीये हे नवल. त्या ड्रायव्हरला कॉल करतोय तर तो सुद्धा कॉल रिसीव्ह करत नाहीये. मी पप्पांच्या ऑफिसमधल्या काही लोकांना फोन केला, पण त्यांना सुद्धा काहीच कल्पना नाहीये. वॉचमन म्हणतोय की पप्पा इकडे आले होते, त्यांच्याबरोबर गार्ड्स पण होते 2-3, आणि मग सगळे एकत्रच निघून गेले. विजय, त्या वॉचमॅनकडून अजून माहिती मिळते का बघ. ठीक आहे सर. हे सगळं ना व्यवस्थित प्लॅन केलेलं दिसतंय. आणि मी इथे नाहीये ना, ही संधी त्यांना साधायची होती अशी शंका येते मला. कारण सगळे बाहेर गेलेत आणि कोणी कोणाला काहीच सांगितलं नाही. असं कधीच होत नाही. आजी पण गेले का? अरे आजीशी माझा फोन झाला. तिने सांगितलं की आई तिला म्हणाली की मला गोंदियाला जावं लागतंय पार्टीच्या कामासाठी, म्हणून मग तू सुद्धा गावी जा. दादा, आईने आजीला आधीच पाठवून दिली. आजी तयार होती राहायला, पण आईच तिला नको म्हणाली. खरंच हे सगळं प्लॅन करून केलेलं दिसतंय. सारिकाची अवस्था बघता एकच प्लॅन असू शकतो, विक्रांत आणि सारिकाचं लग्न.
असं कसं करू शकतात ते? विक्रांत हो म्हणणारच नाही. त्या होकार किंवा नकार हे त्यांच्या दृष्टीने महत्वाचं नाहीये. दोन राजकारणी एकत्र आले ना की खलबत्त होतच. पण घरच्यांशी आज राजकारण हे चुकीचं आहे. चूक किंवा बरोबर हे आपण नाही, ते ठरवतात. दादा, विक्रांतची काय अवस्था झाली असेल रे? लग्न झालं असेल त्याचं? अद्याप ते कुठे आहे, तिथे काय चाललं असेल आपल्याला काही माहित नाहीये. बरं, आरतीचा फोन आला होता का की त्याची काही बोलणं झालं तुझं? नाही ना. इनफॅक्ट म्हणून तर शंका आली ना. तिनेच पहिलं लक्षात आणून दिलं आहे की विक्रांतची काहीच कॉन्टॅक्ट होत नाहीये, त्याचा काही फोन नाही, मेसेज नाही, काहीच नाही.